माझे नाव काजल बाळासाहेब बोराडे, गाव शिनोली। आता जो कार्यक्रम झाला साहेबांचा युवक युवती व विद्यार्थी मेळावा, हा इथे असणारा युवक तरुण वर्ग मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होतं। साहेबांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी आणि नक्कीच मी सांगू इच्छिते की येणारी विधानसभेत नक्कीच साहेब निवडून येतील आणि साहेबांचा अष्टविजय होईल। धन्यवाद। नमस्कार, मी मोहन रत्नाकर चिखले, नांदूरचा रहिवासी, आंबेगाव तालुक्यातला रहिवासी आहे। तर साहेबांबद्दल सांगायचं जर झालं तर 35 वर्षात साहेबांनी जो आंबेगाव तालुक्याचा जो विकास केलेला आहे, पूर्वीच्या काळात आपण जर बघितलं तर कसा हा तालुका दुष्काळग्रस्त होता आणि नामदार साहेबांनी या 35 वर्षात कसं त्या तालुक्याचा कायापालट केला, या तालुक्यात कशी हरित क्रांती आणली आणि ही फक्त नामदार वळसे पाटील साहेबांमुळेच आलेले आहे हे आम्ही मान्य करतो। आणि येत्या या निवडणुकीला 2024ची जी निवडणूक आता येणारी, या निवडणुकीला आम्ही साहेबांना भरभरून मताधिक्याने विजय करू। नमस्कार, मी समीक्षा सोमनाथ काळे, आम्ही मनसर गावचे आहोत। आज विद्यार्थी इथे युवक व युवती मेळावा भरवण्यात आला होता, तेव्हा आपले आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील हे इथे आलेले होते। दिलीपरावजी वळसे पाटलांनी गेले 35 वर्ष खूप काम केलेलं आहे आमच्या तालुक्यासाठी किंवा आजूबाजूच्या सगळ्याच लोकांसाठी। 35 वर्षांपूर्वीचा जो तालुका होता, आंबेगाव तालुका होता, तो पूर्ण बदलण्याचं काम आपल्या साहेबांनी केलेलं आहे। जीवाचं अक्षरशः रान करून त्यांनी 35 वर्ष आपल्या आंबेगाव तालुक्याला एक नवीन रूप देण्याचं काम केलेलं आहे इथे। आणि आमचं युवक व युवती आम्ही पूर्ण सगळे राष्ट्रवादीच्या साईडने असणार आहोत व आपले साहेबच यावर्षी विजयी म्हणून निवडून येतील असा आमचा प्रयत्न राहील। आज मनसर येथे शिवगिरी मंगल कार्यालयामध्ये युवक युवती कार्यक्रम पार पडला। त्यामध्ये नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी सर्वांना संबोधित केले आणि भविष्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे हे त्यांनी आपल्याला सर्व तरुण मंडळीला समजून सांगितले। भविष्यामध्ये आपल्याला दिलीप वळसे पाटील साहेब यांनाच निवडून द्यायचे आहे आणि त्यांनी केलेल्या कामं ही खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या तालुक्यात झालेली आहे। त्यामुळं 8व्यांदा ते नक्कीच आमदार होतील आणि आपल्या तालुक्याचा पुन्हा इतिहास हा महाराष्ट्राच्या राज्यामध्ये राजकारणामध्ये घडून येईल।